आज आपण इथे उन्हाळी वाळवणामध्ये बटाटा पोहे पापड बघणार आहे। हे बनवायला खूप सोपे आहे। ही पद्धत तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तसेच चविष्ट सुद्धा लागतात आणि बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे। सहज ही गृहिणी आपली बनवू शकते असे पापड आहे आणि हे पापड वर्ष ते 2 वर्ष टिकतात। तसेच चविष्ट सुद्धा आहे आणि ह्याचे साहित्य सुद्धा आपल्याला जे घरामध्ये आहे त्या साहित्यापासूनच आपण हे बनवलेले आणि कमी साहित्यापासून जास्त पापड आपले इथे तयार होत आहे। तर ते कसे बनवायचे आज तुम्हाला मी ते व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी आपल्याला काय साहित्य घ्यायचे ते इथे बघू शकतात। आपण इथे पोहे घेतलेले। आता हे पोहे आपण पोहे बनवून खातो तेच पोहे मी इथे वापरलेले। आता हे पोहे 1 वाटी घेतलेले। 1 वाटी म्हणजे आपले हे पाव किलोचं प्रमाण आहे। तर इथे पाव किलो आपल्याला पोहे घ्यायचे आणि ते चाळणीने चाळून घ्यायचे। त्यामध्ये घाण कचरा असतो तर तो सर्व काढून घ्यायचा आहे। बारीक खूप घाण असते त्यातली, तर ती सर्व निघून जाईल। त्यानंतर आपल्याला पुढची स्टेप करायची। व्यवस्थित चाळून घेतलेले काही कचरा असेल तर ते काढून टाकायचे। नंतर आपल्याला ते मिक्सरमध्ये घालून घ्यायचे आणि त्याची छान अशी बारीक पावडर करून घ्यायची। आता झाकण लावायचे आणि एकदम मस्त बारीक पावडर करते। आता ही बारीक पावडर करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकतात आपण इथे टोप घेतलेला खाली त्यावरती चाळण ठेवलेली। आता हे पोहे आपल्याला चाळून घ्यायचे बघू शकतात आणि वर जे राहिलेले भरड आहे ती टाकून द्यायची आहे आणि तुम्ही पोहे बघू शकतात मस्त अशी बारीक मस्त रवाळ असे झालेले ह्याच पद्धतीने झाले पाहिजे। आता यामध्ये आपल्याला 2 बटाटे घालायचे। बटाटे पण आपण पाव किलोचं प्रमाण धरू, म्हणजे पाव किलो पोहेला आपल्याला पाव किलो बटाटा घ्यायचा आहे। आता हे बटाटे उकडून घेतलेले, साल काढून घेतली, नंतर आपल्याला हे किसून घ्यायचे। आता बटाटा हाताने जर मॅश केला तर तो व्यवस्थित बारीक होत नाही, त्याच्या गाठी असे जाडसर राहतात, म्हणून आपल्याला तो किसून घेतला तर एकसारखं टेक्स्चर येतो आणि व्यवस्थित बारीक पण होतो। आता बटाटा इथे सगळा मी किसून घेतल्यानंतर आपल्याला हाताने हा पोह्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आता हा आपल्याला आधीच का पोह्यांमध्ये मिक्स करायचं आहे, कारण की आपल्याला यानंतर आपल्याला अंदाज येईल की किती पाणी लागेल याला। तर आता आपण बघू शकतात आता हा बटाटा आणि पोहे मी एकजीव करून घेते आणि थोडंसं छान असं ओलसरसुद्धा झालेलं आहे, त्यामुळे इथे आपल्याला जास्त पाणी लागणार नाही। आता याच्याच मापाने मी पाणी ठेवणार आहे गॅसवरती। तर आता बघू शकतात इतकं घट्टसर झालेलं आहे तरी अजून थोडंसं सुकंच राहिलेलं आहे। आता त्यासाठी आपल्याला गॅसवरती पातेलं ठेवायचं आहे। आता हे तसंच साईडला ठेवलं, नंतर गॅसवरती पातेलं ठेवलेलं, छोटा ग्लास आहे त्यातला अर्धा ग्लास पाणी मी इथे फक्त वापरणार आहे, कारण की पाणी आता आपल्याला थोडंच लागणार आहे कारण की बटाटा ओलसर होता। तर इथे बघू शकता अर्धा चमचा आपण इथे सफेद तीळ आणि पाव चमचा जिरे घातलेली आहे। त्यानंतर 1 चमचा आपण इथे लाल तिखट घालणार आहे। बघू शकतात तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात। पाण्याला छान उकळी आलेली आहे। त्यानंतर चवीनुसार 1 चमचा मी मीठ घातलेले। थोडंसं उकळून द्यायचं आहे, लगेच आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे। मीठ छान वितळलं की आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि जे आपण मिश्रण तयार करून घेतलेले आहे बटाट्याचं आणि पोह्याचं, त्यामध्ये आपल्याला गरम गरमच लगेच घालून घ्यायचं आहे। गरम गरमच हे घालायचं आहे। तर आता आपण इथे थोडंसं चमच्याने मिक्स करते, गरम येते खूप, पण आता हे खूपच घट्ट झालेलं आहे, चमच्याने सुद्धा मिक्स होणार नाही, थोडंसं कडकसर झालेलं आहे। त्याच्यामुळे आता आपल्याला इथे हे पाणी आहे ना हे सर्व घातलेलं आहे मी, थोडंसं ठेवलेलं आहे। तर जसं लागेल तसं पाणी घालणार आहे, लगेच आपल्याला सर्व पाणी नाही घालायचं। जसं अंदाज येईल तसं आपण पाणी घालत जाणार आहे, कारण की पातळ पण झालेलं नाही पाहिजे आणि खूप घट्ट पण नाही पाहिजे, म्हणून आपण अंदाजाने हे थोडं थोडं घालत जाणार आहे। तर बघू शकतात अजूनसुद्धा हाताला थोडंसं कडकच लागतं आहे हे आणि आपल्याला कसं सॉफ्ट झालं पाहिजे, ज्याचे आपल्याला पापड बनवता आले पाहिजे। आता सर्व पाणी मी हे ओतून घेतलेलं आहे बघू शकतात आणि आता हे आपल्याला परत मळून घ्यायचं आहे हाताने। आता याचे बघा तुम्ही हाताने व्यवस्थित मळलं तर ते एकजीव पण होईल आणि त्याची पापडसुद्धा व्यवस्थित येईल। आता हे गरमच पाणी असतानाच मी हे ओतून घेतलेलं आहे आणि आता पण याचा छान असा मस्त गोळा तयार करून घेऊ। पीठ एकदम व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे। आता यामध्ये जो बटाटा घातला आहे त्याची चवसुद्धा व्यवस्थित लागते आणि त्या बटाट्यामुळे सुद्धा पाणी आपल्याला इथे कमी लागलेले बघू शकतात आणि चिकटपणा पण खूप मस्त आलेला आहे बटाट्यामुळे बघू शकतात।
छान असं चिकट झालेलं आहे आणि ह्याच पद्धतीने झालं पाहिजे. मस्त मऊ आणि झालेलं आहे आणि ते बघा तेलाचा वगैरे आपण अजिबात वापर केलेला नाही आहे आणि पीठ एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे. हे बघा या पद्धतीनेच झालं पाहिजे म्हणजे आपलं पीठ एकदम व्यवस्थित तयार होतं. आता हे आपल्याला झाकून ठेवायचे थोड्या वेळ. नंतर आपण याचे गोळे बनवून घ्यायचे आणि गोळे बनवून आणि नंतर आपल्याला याचे पापड बनवून घ्यायचे. मी आता याचे सर्व याचे गोळे बनवून घेते. गोळे बनवून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. हे बघा गोळे मी बनवून घेतलेले एका साईडला आणि त्यानंतर आपल्याला इथे बघा पेपर घ्यायचा आहे प्लॅस्टिकचे. 2 पॉलिथिन पेपर घेतलेले, त्यावरती एक खाली ठेवायचा आहे आणि लाटीच्या आणि दुसरा वरतून ठेवायचा आहे. नंतर आपण हे मशीननी दाबून घ्यायचे बघू शकतात आणि पापड तुम्ही बघू शकतात एकदम मस्त असा तयार झालेला. छान असा गोल गरगरीत आलेला आहे पापड आणि पीठ आपलं व्यवस्थित तयार झालेले. त्यामध्ये आपण बटाटा घातल्यामुळे त्यातला छान असा चिकटपणासुद्धा आलेला आहे आणि इथे आपण एकही थेंब तेलाचा न वापरता पापडसुद्धा व्यवस्थित निघत आहे बघू शकतात. आता ह्या पद्धतीने आपण हे सर्व पापड बनवून घेणार आहे मशीनने आणि बनवायला पण खूप पटपट बनले जातात. जास्त वेळ पण लागत नाही. एकटीनेसुद्धा केले तरी चालतील हे पापड. आणि जर तुम्ही बिझनेस करत असाल वाळवणीच्या रेसिपीचे पापड वगैरे बनवत असाल तर तुम्ही हे बनवू शकतात. दिवसाला आपण 400 ते 500 पापड इथे तयार होतात. आता 1/2 किलो पोहे आणि 1/2 किलो बटाट्यामध्ये आपले इथे 50 ते 60 पापड आपले इथे तयार झालेले आणि आपण हे फक्त फॅन खाली वाळवून घेतलेले आणि दुसऱ्या दिवशी आपण हे उन्हामध्ये 2च तास मी हे वाळवलेले आहे आणि पापड छान असे कडकडीत वाळलेले. तुम्ही बघू शकतात कलर त्याचा एकदम सुरेख आलेला आहे आणि बघा हे वर्षे ते 2 वर्षे छान असे व्यवस्थित टिकतात. फक्त त्याला ऊन व्यवस्थित द्यायचे आपल्याला आणि उन्हामध्ये वाळल्यानंतर हे लवकर खराब होत नाही. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत सविता फूड अँड आर्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आपण अशाच वाळवणीच्या रेसिपी नवनवीन सोप्या पद्धतीने बघत असतो. तशीच ही आज आपली बटाटा पोहे पापड ही तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आता आपण इथे तळूनसुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर आता आपण पापड तळण्यासाठी कढईमध्ये तेल ठेवले. त्यानंतर आपण एक एक पापड त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि घालताच क्षणी छान असा फुलतोय आणि तसाच खूप छान असा कुरकुरीतसुद्धा लागतात हे पापड आणि चविष्ट पण लागतात. तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये ही नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल. खूप सोपी पद्धत आहे. न खिशी घेता किंवा नाही कुठलं झंझट, पटपट आपली ही रेसिपी होती. जास्त भांडे पण भरवायची गरज नाही आणि कमी मेहनतीमध्ये आपले इथे जास्त पापड तयार होतात. आता तळून झाल्यानंतर मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते किती कुरकुरीत बनतात. तसाच त्याचा कलरसुद्धा खूप सुरेख आलेला आहे आणि तसेच चविष्टसुद्धा झालेले. त्यामध्ये आपण सफेद तीळ, जिरे वगैरे सर्व घातलेले ते सुद्धा दिसतंय. आपले इथे पोहा बटाटा पापड तयार आहे आणि हे बघू शकतात तुम्ही. हे एकदम मस्त तयार झालेले. तसेच तोडूनसुद्धा दाखवते. एकदम कुरकुरीतसुद्धा झालेले आहे.